श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2132व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज फाल्गुन शुद्ध नवमी, बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026. गुरुवाणी पुष्प 18 या ग्रंथातील अध्याय पहिला, शारदीय नवरात्र उत्सव. यावर परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, दुष्टशक्तीचा नाश करण्यासाठीच आपण नवरात्रात देवीच्या शक्ती स्वरूपाची पूजा उपासना करतो. महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली ही एकाच शक्तीची 3 रूपे आहेत. महाराष्ट्रात देवीची 3.5 पीठे आहेत. त्यापैकी कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी व वणीची सप्तशृंगी ही पूर्ण पीठे आहेत व माहूरची रेणुका हे अर्धपीठ आहे. माहूरला फक्त तांदळा आहे, त्यामुळे फक्त मुखपूजन आहे. तांदळा हे पार्वतीचे रूप आहे, तिथे शिवाचा लोप आहे. इतर पीठांमध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे, म्हणजे शिव आणि शक्ती ही दोन्ही रूपे आहेत. जिथे शेंदूर आहे ती पार्वती व जिथे कुंकू आहे ती लक्ष्मी. माहूरगडची देवी अतिशय पवित्र आहे. सप्तशृंगी देवी ही अनुभव देणारी आहे. माहूरची देवी व वणीची देवी पार्वती स्वरूपात, तर कोल्हापूरची देवी लक्ष्मी स्वरूपात. तुळजापूरची देवी भवानी म्हणजे पार्वती स्वरूपात आहे. सप्तशृंगीची देवी अरण्यवासी आहे व स्वयंभू आहे. महाकाली हे काळाचे रूप आहे. महाकाली ही दैत्यांचा विध्वंस करणारी देवता आहे. ब्रह्मा, विष्णू व महेश हे तिचे उपासक आहेत. रक्तबीज राक्षसाला मारण्यासाठी तिने रौद्र रूप धारण केले. तो राक्षस महाबलाढ्य होता. त्याचं रक्त जमिनीवर सांडलं की त्यातून अनेक राक्षस जन्माला येत असत. त्याचा वध रक्त न सांडता व्हावा म्हणून ब्रह्मा, विष्णू व महेश यांनी तिला प्रार्थना केली की हे देवी, तू प्रथम रक्तबीजासुराचे रक्त प्राशन कर आणि मग त्याला मार, म्हणजे वध होताना त्याचे रक्त सांडणार नाही आणि राक्षस पुन्हा उत्पन्न होणार नाहीत. महाकाली रंगाने नीलवर्णी, केस मोकळे सोडलेली, जीभ पुढे काढलेली, गाढवावर बसलेली, रुंडमाळा धारण केलेली नरभक्षक रूपात होती. एवढे क्रौर्य धारण केल्याखेरीज ती त्या राक्षसाचा वध करू शकत नव्हती. आजही तिला रक्ताचा नैवेद्य दाखवला जातो, पण ती दिसते तशी नाही. रामकृष्ण परमहंसांनी तिला आई म्हणून आर्त हाक मारली तेव्हा तिने कोमलत्व धारण केले आणि अगदी मृदू स्वरूपात त्यांना दर्शन दिले. या एकाच नाण्याच्या म्हणजे एकाच शक्तीच्या 2 बाजू आहेत. जगदंबा ही शिवसुता आहे. शिवाला भिक्षा घालणारी, महाळुंग म्हणजे महालिंग धारण करणारी अशी ही श्रेष्ठ देवता आहे. ब्रह्मचारी व संन्याशांनी तिची पूजा करावी एवढी ती पवित्र आहे. तिची पूजा करण्यासाठी पात्रता असणे आवश्यक आहे. बाकीच्यांना केवळ दर्शनाचा अधिकार आहे. आमच्या क्षीरसागर घराण्याची कुलदेवता कोल्हापूरची महालक्ष्मी जगदंबा आहे, तर श्री दत्तात्रेय ही माझी उपास्य देवता आहे. श्री दत्तात्रेय हे गुरुस्वरूपात आहेत, तर जगदंबा ही बालरूपात आहे. जगदंबा आणि श्री दत्तात्रेय हे एकच स्वरूप असल्याचा मला गाणगापूरला अनुभव आला आहे. सरस्वती म्हणजे जिच्या मुखातून स्वर उत्पन्न होतात ती, जिच्यापासून पहिला स्वर उत्पन्न झाला ती सरस्वती. नवरात्रात 5 दिवस सरस्वती उत्सव असतो. सरस्वतीला विद्येची देवता मानले आहे. विद्येमुळेच जीवनाचे साफल्य होते आणि मनुष्याचा विकास होतो. शृंगेरी पीठाच्या आचार्यांची तीच देवता आहे. लोकांना सरस्वतीचे दर्शन लवकर होत नाही, म्हणून आपल्या आश्रमामध्ये तिची सुबक मूर्ती बसवली आहे. शारदांबा ही ज्ञानपीठाची देवता आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होत असते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत एकंदर 9 दिवस साजरा होणाऱ्या देवीच्या म्हणजे आदिशक्तीच्या उत्सवाला शारदीय नवरात्र असे म्हणतात. आपापल्या घराण्याच्या प्रथेप्रमाणे 9व्या किंवा 10व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते. नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून तो घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. शारदीय नवरात्रात आपण देवीच्या तिन्ही रूपांची पूजा करतो. प्रथम उपासना तमोगुणांनी युक्त महाकालीची करतो. उपासनेने ती द्रवते व नंतर महालक्ष्मी स्वरूपात राजस रूप धारण करते. पुन्हा उपासना करत राहिल्यास ती सात्विक रूपातील महासरस्वती होते व शेवटी त्रिगुणातीत होऊन महिषासुरमर्दिनी विजया होते. आपण दररोज पूजा करत असलेल्या कुलदैवतातील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि विघातक शक्तींपासून आपल्या कुटुंबाला तिचे संरक्षण मिळावे, या हेतूने शास्त्रात नवरात्राचे व्रत सांगितले आहे. हे व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने, मनपूर्वक व आनंदाने केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, सुख, शांती व समाधान लाभते. नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजे शक्ती उपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म आहे. तो सगळ्यांकडे पाळला जाणे गरजेचे आहे. एकत्र कुटुंबात राहणाऱ्यांनी किंवा कुलधर्म कुलाचार सर्व सहमतीने व सहाय्याने करणाऱ्या कुटुंबाने एकत्र कुलाचार केला तरी चालतो. पण जे कुटुंबातून विभक्त झाले आहेत आणि ज्यांच्या घरात अन्न वेगळं शिजवले जाते, अशा प्रत्येकाने आपापले देव वेगळे स्थापित केले पाहिजेत व कुलधर्मही वेगळाच केला पाहिजे. आमच्या मोठ्या भावाकडे सर्व कुलधर्म सोपवले आहेत असे म्हणून मोकळे होऊ नये. तुमचा स्वयंपाक, मिळकत, व्यवहार सगळे वेगळे असताना कुलधर्म दुसरीकडे सोपवणे योग्य नाही. आपली कुलदैवते आपणच सांभाळली पाहिजेत. घरात कुलधर्माचा संस्कार होत राहिल्याने मुलांच्या मनातही चांगली स्मृती तयार होते. त्यामुळे हा संस्कार सांभाळला पाहिजे. आपण कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते, तरीही पुढे प्रत्येक 12 वर्षांनी प्राणप्रतिष्ठा करत राहावी. तिच्यातील चैतन्य कायम टिकून राहण्यासाठी आपल्या परंपरेनुसार कुलाचाराचे मार्ग सांगितले आहेत. नवरात्रात देवीचा घट तसेच चंपाषष्ठीचे नवरात्र किंवा कुलपरंपरेने येणारी नवरात्र कुलाचार या मार्गाने सेवा करत राहिल्याने ते कर्म कुलदेवतेपर्यंत पोहोचते. कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळ जर तुमची सेवा खंडित झाली तर तुमचे संरक्षण कवच लगेचच संपत नाही, पण पुढे पुढे ते क्षीण होत जाते. त्यामुळे शक्यतो खंड पडू देऊ नये. आपल्याला त्या शक्तीचा चांगला अनुभव यावा असे वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले आपले उत्सव आपण साजरे करणे गरजेचे आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.